आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत. नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आहोत सिंचन भवन पुणे या ठिकाणी. गेल्या 4-5 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये माध्यमांच्यावर पुरंदर उपसा संदर्भात एक बातमी फिरत होती की ही योजना 1.5 महिना बंद राहणार आहे आणि त्याच्यामुळे तेथील जे शेतकरी आहेत, इतर जे लोक आहेत, उद्योजक आहेत, हवालदिल झाले होते की बाबा ही 1.5 महिना योजना बंद पडल्यानंतर पुढे काय. कारण आत्ता जी त्या योजनेच्या माध्यमातून जी हाताला आलेली पिकं आहेत ती जातील ह्या भीतीने शेवटी शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांनी सिंचन भवनमध्ये डायरेक्ट जे मेन मुख्य अभियंता आहेत त्यांच्याशी धडक देऊन, गुणाने सर यांच्याशी धडक देऊन त्यांच्याशी वार्तालाप केला आणि या योजनेसंदर्भात काय त्रुटी अडचणी आहेत, ही योजना कशी चालवली जाईल, कारण पुढील जो काळ आहे तो अत्यंत गंभीर दुष्काळाचा काळ असणार आहे. कारण पुरंदर तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळ हा सरकारने घोषित केला आहे, परंतु त्याच्याही पलीकडे पाण्याचा प्रॉब्लेम आत्ताच डिसेंबरमध्ये जाणवायला लागला आहे. कुठंतरी या विषयावर पुरंदर हवेलीचे आमदार माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांनी गुणाने साहेब यांच्याशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढलेला आहे. याबद्दल भाऊ बोलतील. आज आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये माझ्याबरोबर आमचे किसान मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष महादेवराव शेंडकर, आमचे सरचिटणीस गणेशजी मेमाने, बाळासाहेब, त्याच्यामध्ये सगळेच मान्यवर या ठिकाणी आहेत. माळशिरस आमच्या त्या ठिकाणी प्रकाश नाना भामे आहेत. खरं तर मी सगळ्यांचे नाव घेऊन येतं वेळ घेत नाही, पण सगळेच मान्यवर इथं उपस्थित आहेत. खरं तर याच्यामध्ये बातमी आली 3 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आणि 1.5 महिना 2 महिने ही योजना बंद राहणार. सगळे शेतकऱ्यांची खूप मोठी धावपळ चालू झाली आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी आत्ता जे काय प्रश्न निर्माण झालेले आहेत पाण्याचे ते खूप भयंकर आहेत. दुष्काळी स्थिती, दुष्काळामध्ये आता संपूर्ण तालुका होरपळतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे शेतकरी बांधव जवळपास त्याच्यामध्ये 20-25 गावातले लोकांचे मला संपर्क झाला. काही लोक इथं आले, काही लोक अजून येत आहेत, काही ट्रॅफिकमध्ये गुंतलेत. आम्ही सगळं जवळपास 100 लोक या ठिकाणी गुणाने साहेब जे मुख्य अभियंता आहेत महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ जलसंपदा विभागाचे, त्यांच्याकडे त्या ठिकाणी आलो. त्यांनाही आम्ही पत्र दिलं, त्यांना त्या ठिकाणी ही समस्या सगळी समजून सांगितली आणि त्यांनी त्याच्यामध्ये ही गोष्ट सकारात्मक घेतली. त्यांचे सगळेच अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सांगितलं किंवा आम्ही ही योजना त्याच्यामध्ये अशा प्रकारची पूर्ण बंद ठेवणार नाही. आम्ही जेव्हा त्यांना हे सगळं पटवून सांगितलं, जी काही तीव्र परिस्थिती सांगितली त्याच्यानंतर मात्र त्यांनी ते मान्य केलं आणि कसल्याही परिस्थितीमध्ये योजना बंद न करता त्याच्यामध्ये 1 पंप चालवा, 2 पंप चालवा आणि दुरुस्ती जी आहे ते करायची त्या ठिकाणी निर्णय त्यांनी घेतला. आणि जे काही आत्ता वर्तमानपत्रात आलं होतं आणि शेतकऱ्यांच्या समोर जे मोठं संकट उभं राहिलं होतं ते त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी घेण्याचं त्यांनी मान्य केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही त्या ठिकाणी आम्ही संपर्क केला. आपले त्या ठिकाणी नामदार अजितदादा पवारसाहेब यांनी या योजनेच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती घेतली आणि आता हा निर्णय त्याच्यामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये आहे की ही योजना त्याच्यामध्ये जी पूर्णपणानं ती दुरुस्त करायची ती जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्यात त्यांनी करायचा असा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमच्या या मागणीनंतर घेतला. शेतकऱ्यांच्या रेट्यामुळं आणि सर्वसामान्य हे जे पदाधिकारी, भारतीय जनता पक्ष सर्वच पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्या ह्या रेट्यामुळं आता हा निर्णय निश्चितपणे त्यांनी मान्य केला की आम्ही ही योजना त्याच्या अशा प्रकारची काही बंद ठेवणार नाही. किमान त्याच्यामध्ये 1 पंप हा कंटिन्यू चालेल आणि त्याच्यामध्ये 2 पंप ताबडतोब आम्ही 7 ते 8 दिवसाच्या कामाच्या नंतर दोन्ही पंप चालू ठेवूया आणि पुरंदर उपसा सिंचन योजना ही या भागातल्या लोकांसाठी वरदान जे आहे, जी त्या ठिकाणी माझ्याच कार्यकाळामध्ये मी 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या दोन्ही पंपाचे उद्घाटन करून ही योजना मार्गी लावली होती. त्या योजनेमध्ये ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याही त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे समजेल की गुणाने साहेबांनी खूप सकारात्मक घेतलं आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जे काय प्लॅस्टिक अडकतं, जे काय आणखीन छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यासुद्धा दुरुस्त करून आम्ही ही योजना पुरंदरवासियांसाठी पूर्ण क्षमतेने चालू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आपण ही योजना त्या ठिकाणी सक्षमतेने चालू, वेळ पडली तर त्या ठिकाणी मंत्रालय पातळीवरती आपण याची बैठक लावूया. धन्यवाद. भाऊ, ही योजना तुमच्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस तुम्ही पुरंदरचे आमदार होता
त्यावेळेस तो ही योजना चालू झाली होती आणि पूर्ण क्षमतेने या योजनेचा पुरंदरमधील जो भाग आहे जवळजवळ हजारो एकर जमीन ओलिताखाली आली. परंतु कालानुरूपाप्रमाणे आता जवळजवळ ही योजना जुनी झालेली आहे. तुम्ही साहेबांच्याबरोबर आता त्याच संदर्भात चर्चा केलेली की ही जे मशिनरी आहेत, मोटर आहेत, त्या कुठल्या पद्धतीने रिपेअरिंग करणार आहेत आणि जे पाणी आहे ते पाणी वाटप किंवा जी काही यंत्रणा बाकीची तत्सम यंत्रणा आहे, मेकॅनिकल यंत्रणा आहे, ती कोणत्या पद्धतीने काम करणार आहे. असं आहे की हे पूर्णपणानं त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळी मी नागपूरलासुद्धा त्यामध्ये माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांची गाठभेट घेतली, त्यावेळी त्यांच्या कानावरती हा सगळा विषय घातला. त्यांनी त्याच्यामध्ये त्याच वेळेला ताबडतोब वरिष्ठांना प्रिन्सिपल सेक्रेटरीपर्यंत फोन झाले आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की ही गोष्ट खरी आहे की मी स्वतः लक्ष घालून त्यावेळेला नामदार अजितदादा पवारसाहेबांच्या मागं लागून आमदार झाल्या ही योजना जी थंडावलेली होती, जी अर्धवट स्थितीत पडली होती, तिला गती आणली. जवळपास 205 कोटी रुपये आपण 2 टप्प्यात आणले आणि ही योजना तिसरा आणि चौथा आणि 5वा आणि 6वा पंप हाऊस चालू करून पुरंदरसाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खुली केली आणि त्याचं पाणी चालू झालं. आता ह्याच्यामध्ये ज्या काही अडचणी झाल्या त्या कोणी सोडवायच्या होत्या, कोणी सोडवल्या नाहीत, काय झालं काय नाही हे आता कुठं त्या म्हणजे म्हणतात ना की उकरत बसतात, त्यापेक्षा आता आपण कोणी लक्ष दिलं नसेल तरी बी आता आपण लक्ष देऊया आणि त्याच्यामध्ये ही योजना पुरंदरवासियांसाठी पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करूया. आज या चर्चेमध्ये असं ठरलं आहे की ही जे मेंटेनन्स आहे किंवा इतर जी कामं आहेत ती ऑगस्ट जुलै किंवा पहिल्या पावसानंतर चालू करावीत, ही रिक्वेस्ट तुमची मान्य केलेली आहे. त्यांनी आता पहिलं सांगितलं की जे काय 1.5-2 महिने बंद ठेवायचं होतं तर ते बंद न ठेवण्याचं त्यांनी मान्य केलं. त्यांनी त्याच्यामध्ये ताबडतोब लगेच, कारण हा फोन मी तुम्हाला सांगतो की नागपूरमध्ये बी आम्ही बोललो होतो आणि नंतर हे बघितलं तर असं झाल्यानंतर लगेच मी उपमुख्यमंत्री महोदयांच्याशी संपर्क साधला फडणवीस साहेबांशी. त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की तुम्ही जाऊन भेटा लगेच तिथं आणि मुख्य अभियंत्यांना ह्या गोष्टीबद्दल त्याच्यामध्ये चर्चा करा. आमचे तर मुख्य अभियंता महोदय इथं वाटच बघत होते कारण त्यांना फोन आला होता तिकडून त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यात त्यांनी हे गोष्ट मान्य केली की अशी तात्काळ हे बंद केली जाणार नाही. किमान एक पंप चालेल आणि 6-7 दिवसात आम्ही आमची इंटरनल दुरुस्ती करून दोन्ही पंप पूर्ण क्षमतेने आम्ही चालू, हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. म्हणजे जी पुरंदरमध्ये जी काही आता साशंकता होती ती नक्कीच भाऊंच्या माध्यमातून त्याला जनतेपर्यंत जाईनच, परंतु खरंच भाऊंनासुद्धा धन्यवाद आहे कारण त्यांच्या काळामध्ये झालेली योजना आणि शेतकऱ्यांसाठी ताबडतोब कुठेतरी जे संघर्ष योद्धा आहेत त्या पद्धतीने आज येथील जलसंपदा अभियंता जे आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. नक्कीच योजना आणि माझ्या काळात मी हिचं उद्घाटन केलं, रोपटं लावलं, ते मी कसं त्याच्यामध्ये बंद पडून देईल. मी काय वाटेल ते करेल पण ते पूर्ण क्षमतेनं कायम चालवलं ह्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील ना, कारण मी लावलेलं रोपटं आहे कारण माझ्या काळात हे चालू झालं. त्यामुळं निश्चितपणानं आपण ते चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद भाऊ. अशा पद्धतीने आजची जी चर्चा आहे सफल झालेली आहे. पुरंदरच्या जनतेने किंवा त्या जी योजना ज्या लोकांच्यापर्यंत फायदेशीर आहे त्या लोकांनी नक्कीच याच्यावर विचार करण्याची गरज नाही. ही योजना ताकदीने जोमाने चालू राहील. धन्यवाद.